दिग्रस येथील मानोरा चौकातून एसटी बसने पुसदला जाणाऱ्या 2 महिलांच्या दागदागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना 7 नोव्हेंबर रोजी घडली। गुरुवारी 7 नोव्हेंबरला 1 वाजताच्या सुमाराला घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे। मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आपल्या माहेरी आलेल्या 3 बहिणी सासरी जाण्यासाठी दिग्रस मानोरा चौकात बसची वाट बघत असताना त्यांच्या पर्समधील सोन्याचे कानातले व 1100 रुपयांची नगदी असा 16,100 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली। ही घटना बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या लक्षात आली असता नागपूर पुसदसाठी जाणारी पुसद डेपोची ही बस चालकाने सरळ दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये आणून उभी केली। MH40Y 5302 क्रमांकाची ही बस होती। या घटनेची फिर्याद फुलसावंगी येथे राहणाऱ्या स्वाती कुलदीप वैद्य यांनी दिली आहे। याच दरम्यान दिग्रस येथील संभाजीनगर येथील महिला शगुफ्ताबी शेख पुसदला जाण्यासाठी मानोरा चौकात उभ्या होत्या। नागपूर नांदेड बसने जाण्यासाठी चढताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील टेक्नो कंपनीचा मोबाईल ज्याची किंमत 5,500 रुपये व रोकड 1,500 रुपये असा एकूण 7,000 रुपयांचा माल चोरला। याबाबत महिलेला माहिती पडताच दिग्रस पोलिसात त्यांनी धाव घेऊन तक्रार दाखल केली। और क्या क्या गया? हाँ बस मोबाइल 1,500 रुपए थे उसमें ऐसा इसमें रखी मैंने पर्स में रखी। मेरे बच्ची की डिलीवरी है, सीजर हुआ मेरे बच्ची का। कहाँ से आ रहे थे तुम? यहाँ से दिग्रस से बैठी संभाजीनगर से। संभाजीनगर से कहाँ जा रहे थे वो? पुसद को जा रही थी मैं। मेरे बच्ची का मेडिकल केयर में ये हुआ। घटना कहाँ हुई? यहाँ मानोरा चौक पर। क्या क्या गया आपका? पर्स गया, मोबाइल गया, पैसे गए। कितनी रकम थी? 1,500 थे। ब्याज से उठाई थी मैंने मैडम। ऐसा कुछ भी नहीं सर मेरे हाल। मेरा मरद तुम्हारा बताओगी तो तुमने देखना मेरा मरद कैसा है। तो अभी भैया ने भी देखे मेरा बच्चा कि तुझा बच्चा दुकान पर काम कर रहा। गुरुवारी प्रवास करणाऱ्या 2 महिलांच्या पर्समधील 23,100 रुपयांचे दागदागिने व रोकड लंपास झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दिग्रस पोलिसांनी चोरट्यांवर अंकुश लावावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे। प्रवाशांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। यवतमाळहून ज्ञानराज ढोरे, विदर्भ न्यूज।